या अगोदर आपण अहिंसा, सत्य, अस्तेय या यमांबद्दल माहिती घेतली. आज आपण ब्रह्मचर्य याबद्दल माहिती घेणार आहोत. ब्रह्म म्हणजे परमात्मा, ज्ञान किंवा सर्वव्यापी चैतन्य आणि चर्य म्हणजे आचरण किंवा राहणे. ब्रह्मचर्य म्हणजे परमात्म्याशी एकरूप होऊन केलेले नैसर्गिक आचरण. ते फक्त शारीरिक संयम नाही, तर मन, वाणी आणि कर्माने इंद्रियावर नियंत्रण ठेवणे आहे. अनेक जण ब्रह्मचर्याला फक्त अविवाहित राहणे किंवा स्त्रियांपासून दूर राहणे समजतात, जे चुकीचे आहे. काही पाश्चिमात्य विचारवंत ब्रह्मचर्याला अनैसर्गिक मानतात, पण स्वामी विवेकानंद यांनी हे मत फेटाळले आहे. खरा ब्रह्मचर्य म्हणजे वासना उत्पन्न न होणे, मन विचलित न होणे. भगवान बुद्ध म्हणतात, भोग आणि रोग सहकारी आहेत, तर ब्रह्मचर्य सुदृढ आरोग्याचे मूळ आहे. कसे ते या गोष्टीतून समजून घेऊ. प्राचीन भारतात एक समृद्ध राज्य होते. तेथे राजा विश्वजित आणि राणी सौम्या राहत होते. त्यांना एकच पुत्र होता. तो बुद्धी आणि सौंदर्याने प्रसिद्ध होता. त्याला लहानपणापासून सर्व सुखसुविधा मिळाल्या होत्या. पण त्याचे मन नेहमी अस्वस्थ असे. त्याला नेहमी काहीतरी कमी आहे असे वाटायचे. वयाच्या 17व्या वर्षी सिद्धार्थला त्याच्या गुरुकडून पतंजली योगसूत्रांचे शिक्षण मिळाले. गुरु त्याला म्हणाले, सिद्धार्थ, खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आत्म्याच्या शुद्धतेत आहे. यम आणि नियमांचा अभ्यास कर, विशेषतः ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक संयम नाही, तर विचार, वाणी आणि कृतीत ऊर्जेचा योग्य वापर करणे. सिद्धार्थला ही गोष्ट मनाला भिडली, पण त्याला प्रश्न पडला, मी तरुण आहे, मला सुखांचा आनंद घ्यावासा वाटतो. मी ब्रह्मचर्य कसे पाळू? गुरुजींनी सांगितले, ब्रह्मचर्याचा अर्थ सुखाचा त्याग नाही, तर त्यांच्यावर नियंत्रण. तुझी इंद्रिये तुला गुलाम करू नयेत. तू त्यांचा स्वामी हो. एकदा राज्यात एक मोठा उत्सव आयोजित झाला. तिथे एक सुंदर नर्तकी आली, जी आपल्या नृत्याने सर्वांना मोहित करत होती. सिद्धार्थच्या मित्रांनी त्याला तिच्याशी भेटण्यास व तिच्याबरोबर वेळ घालविण्यास सांगितले. सिद्धार्थ तिच्या नृत्याने प्रभावित झाला आणि त्याला तिच्याशी बोलावेसे वाटले. पण त्याच्या मनात गुरूंचे शब्द आले, ऊर्जेचा अपव्यय करू नकोस. तुझी शक्ती ज्ञान, आत्मविकासासाठी वापर. सिद्धार्थ त्या नर्तकीशी आदराने बोलला, इंद्रियांना ताब्यात ठेवले. त्याने तिच्या नृत्याचे कौतुक केले, परंतु त्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवले. त्या रात्री तो एकटाच तलावाच्या काठावर गेला आणि ध्यान केले. त्याने आपली सारी ऊर्जा मन शांत करण्यासाठी, आत्म्याशी जोडण्यासाठी वापरली. त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या मनात एक नवीन शांती आणि स्पष्टता आली आहे. आजच्या काळात ब्रह्मचर्याचा अर्थ सोशल मीडियाचा अतिरेकापासून स्वतःला रोखणे, अनावश्यक इच्छांना ताब्यात ठेवणे किंवा आपली ऊर्जा अभ्यास, कला किंवा समाजसेवेसाठी वापरणे असा होऊ शकतो. उदाहरणार्थ, रात्री उशीरपर्यंत मोबाईल वापरण्याऐवजी ध्यान किंवा वाचन करणे हा ब्रह्मचर्याचा एक प्रकार आहे. व्हिडिओ पाहत राहा, आनंदी राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.